विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमला ट्रॅव्हलिंग सेल्सपर्सन्स प्रॉब्लेम असं सुद्धा म्हटलं जातं. याच्या अगोदर आपण डायनॅमिक प्रोग्रामिंग पद्धतीने त्याला कशाप्रकारे सॉल्व करायचं हे आपण पाहिलं असून ब्रँच अँड बाउंड पद्धतीने हा प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व केला जातो ते आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जातो. तर एक्झाममध्ये प्रॉब्लेम अशा प्रकारे विचारला जातो. आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असतो आणि सॉल्व द ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम युझिंग ब्रँच अँड बाउंड मेथड. तर प्रॉब्लेमला सुरुवात करण्या अगोदर ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम हा काय आहे जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी डायनॅमिक प्रोग्रामिंगचा व्हिडिओ पाहावा. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त सॉल्व करण्याची पद्धत डिफरंट आहे. तर इन शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो. आपल्याकडे एक ट्रॅव्हलिंग सेल्समन आहे, म्हणजे एक सेल्समन आहे. तो ए सिटीवरून स्टार्ट करतो. तर त्याला सर्व सिटी व्हिजिट करून परत एवर यायचं आहे. म्हणजे एवरून बीवर जाऊ शकतो, सीवर जाऊ शकतो, डीवर जाऊ शकतो. तर कमीत कमी कॉस्टमध्ये, म्हणजे ती कॉस्ट असेल, तिकीट असेल, बस तिकीट असेल किंवा त्याच्या गाडीचे पेट्रोलचे रेट असतील, अशा प्रकारे आपण कन्सिडर करू की त्याला मिनिमम कॉस्टमध्ये किंवा मिनिमम वेळ असेल तर त्या मिनिमम वेळामध्ये त्याला सर्व काम करून आपल्या मेन म्हणजे होमटाऊनला, म्हणजे एवरून स्टार्ट केलं असेल तर एला किंवा बीवरून स्टार्ट केलं असेल तर बीला रिटर्न यायचं आहे. तर कमीत कमी कॉस्टमध्ये तो कशाप्रकारे येईल आणि कोणती दुसरी सिटी ही रिपीट व्हिजिट नाही झाली पाहिजे. म्हणजे एवरून बीवर गेला आणि नंतर सीवर गेला आणि परत बीवर आला असं व्हायला नको. तर हा ट्रॅव्हलिंग सेल्समन प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. सोल्युशनला स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला गिवन मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. इन्फिनिटी 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 डायगोनल एलिमेंट्स इन्फिनिटी असतात. तर गिवन मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. या मॅट्रिक्समधून आपल्याला रो रिडक्शन करायचं आहे. तर या रोमध्ये जी मिनिमम व्हॅल्यू असेल, म्हणजे कोणत्या रोमध्ये जी मिनिमम व्हॅल्यू असेल ती आपल्याला रिड्यूस करायची आहे. मग यामध्ये 10 आहे तर आपल्याला सर्व याच्यामधून 10 मायनस करायचं आहे. तर तो मॅट्रिक्स अशा प्रकारे तयार होईल. इन्फिनिटी 0 5 10. तर इथे मी 10 लिहितो. यामध्ये मिनिमम आहे 5, यामध्ये मिनिमम आहे 6, यामध्ये मिनिमम आहे 8. तर डायगोनल इन्फिनिटी असेल. तर 5 0 4 5 6मधून 6 गेलं 0 7 6 8मधून 8 गेलं 0 0 1. तर रो रिड्यूस केल्यानंतर मॅट्रिक्स अशा प्रकारे दिसेल. ह्या मॅट्रिक्सला कन्सिडर करून आपल्याला सेम जसे रो रिडक्शन केलं आहे तसे कॉलम रिडक्शन करायचं आहे. इथे 0 आहे त्यामुळे 0चा कॉलम ॲज इट इज. सर्व एलिमेंट 0 आणि इन्फिनिटी आहेत तर इथे 0, इथे इन्फिनिटी 0 0 0. डायगोनल इन्फिनिटी असेल. यामध्ये मिनिमम 0 तर मॅट्रिक्स ॲज इट इज राहील. इथे मिनिमम 1, इथे 0 4 3 इन्फिनिटी 0 आणि इथे मिनिमम 5 तर 5 0 1. तर कॉलम रिड्यूससुद्धा आपण केलेला आहे. जसं रो रिड्यूस केलं तसं कॉलम रिड्यूस केलेलं आहे. तयार झालेला मॅट्रिक्स हा आपला बेस मॅट्रिक्स असेल, त्याला आपण एक्स मानू. हा आपला बेस मॅट्रिक्स असेल आता. आणि आपल्याला टोटल रिडक्शन कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर रो रिडक्शन प्लस कॉलम रिडक्शन इज इक्वल टू टोटल रिडक्शन. तर टोटल रिडक्शन अशा प्रकारे असेल. टोटल रिडक्शन इज इक्वल टू रो रिडक्शन प्लस कॉलम रिडक्शन. तर हे जे आहे 10 5 6 8 0 0 1 5 तर 1 5. त्याची टोटल कॉस्ट होते 35. तर देअरफॉर टोटल रिडक्शन कॉस्ट इज 35. त्याच्यानंतर आपल्याला स्टेट स्पेस ट्री ड्रॉ करावं लागेल. तर स्टेट स्पेस ट्री हा अशा प्रकारे असेल. आपलं होमटाऊन ए असेल. त्यानंतर आपण बीवर जाऊ शकतो, सीवर जाऊ शकतो, डीवर जाऊ शकतो. आपले टोटल रिडक्शन आलं आहे 35. दॅट मीन्स ऑल टूर्स इन द ग्राफ ॲट लिस्ट लेंथ ऑफ 35. 35 इज द ऑप्टिमल कॉस्ट ऑफ द पाथ. तर याच्यानंतर ए टू बी डिस्टन्स फाइंड आउट करताना आपण एची रो आणि बीचा कॉलम आपण इन्फायनाईट लिहून घ्यायचा आहे. तर तो अशा प्रकारे असेल. ए टू बी, एची रो आणि बीचा कॉलम इन्फायनाईट असेल. डायगोनल एलिमेंट्स इन्फायनाईट असतील. बी टू ए डिस्टन्ससुद्धा इन्फायनाईट असेल. राहिलेले रिमेनिंग जे स्पॉट्स आहेत तिथे आपण जो आपण बेस मॅट्रिक्स कन्सिडर केला आहे त्यामधून लिहून घ्यायचे आहे. तर तिथे असेल 3 0 0 0 1 आणि 0. तर अशा प्रकारे आपला हा मॅट्रिक्स तयार होईल.
आपल्याला आता या मॅट्रिक्सचं रिडक्शन करायचं आहे. जर मॅट्रिक्समध्ये झिरो म्हणजे पूर्ण रो कॉलम झिरो असेल तर आपण तिथे रिडक्शन करून सुद्धा काही उपयोग होत नाही, कारण इथे झिरो येणार, इथे इन्फिनिटी आहे म्हटल्यावर रिडक्शनचा काही प्रश्नच येत नाही. इथे झिरो म्हणजे झिरो बाहेर काढलं तरी आहे असाच मॅट्रिक्स येईल, इथे पण झिरो आहे, झिरो काढलं तरी आहे असाच मॅट्रिक्स येईल. त्यामुळे इथे रिडक्शन होणार नाही. देअरफॉर रिडक्शन इज इक्वल टू झिरो. या मॅट्रिक्समध्ये रिडक्शन इज इक्वल टू झिरो असे फॉर्म्युला तयार होतो. टोटल कॉस्ट इज इक्वल टू, तर आपल्याला पहिल्यांदा टोटल रिडक्शन जे बेस मॅट्रिक्समध्ये झालं होतं ते 35 टोटल रिडक्शन प्लस आत्ता जे रिडक्शन झालं आहे ते झिरो आणि ए टू बीचे डिस्टन्स इन बेस मॅट्रिक्स ए टू बीचे डिस्टन्स ए रो बी कॉलम म्हणजे ए टू बी झिरो. तर टोटल कॉस्ट 35 फ्रॉम ए टू बी अशा प्रकारे असेल. फॉर ए टू सी, तर ए टू सीसाठी असे असेल, आपल्याला माहीत असल्याप्रमाणे एची रो आणि सीचा कॉलम इन्फायनाईट लिहून घ्यायचं आहे. सीचा कॉलम इन्फिनिटी लिहून घ्यायचं आहे. सीची व्हॅल्यूसुद्धा इन्फिनिटी येईल, डायगोनल एलिमेंट्स इन्फिनिटी असतील आणि बेस मॅट्रिक्समध्ये जी कॉस्ट आहे ती लिहून घ्यायची आहे 0 0 7 0 0 1. तर अशा प्रकारे हा मॅट्रिक्स होईल. त्यामध्ये आपल्याला आता रिडक्शन करायचं आहे. तर यामध्ये मिनिमम झिरो, रिडक्शनचा काय फायदा नाही, झिरो इन्फायनाईट झिरो. तर इथे रिडक्शन होतच नाही आहे म्हणून इथे रिडक्शन असेल झिरो. टोटल कॉस्ट इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, टोटल रिडक्शन म्हणजे बेस मॅट्रिक्समध्ये जे टोटल रिडक्शन झाले ते अधिक या मॅट्रिक्समध्ये जे रिडक्शन झाले ते अधिक ए टू सी डिस्टन्स. तर या सोल्युशनमध्ये आपली थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. इथे आपण झिरो असल्यामुळे इथे कॉलमचं पण आपण चेक केलं नव्हतं. तर इथे कॉलमचं चेक केल्यावर इथे रिडक्शन होतं आहे, कारण इथे मिनिमम 1 आहे. रिडक्शन केल्यानंतर ह्याचा मॅट्रिक्स तयार होतो इन्फायनाईट. हा सगळा सेम, फक्त इथे 6, इथे इन्फायनाईट, इथे झिरो. म्हणजे आपण इथे रिड्यूस्ड मॅट्रिक्स आपला इथे तयार होतो. तर इथे रिडक्शन कॉस्ट 1 असेल आणि इथे सम पण 1 होईल. आणि ए टू सी डिस्टन्स इन बेस मॅट्रिक्स 4 आहे, तर इथे 4 येईल. तर अशा प्रकारे इथे व्हॅल्यू होईल 40. म्हणजे ए टू सी जाण्यासाठी इथे आपण लिहून घ्यायचं इथे 35, इथे 40, कारण इथे आपलं 35 आलं होतं ए टू बी, ए टू सी 40. सिमिलरली फॉर ए टू डी, एची रो डीचा कॉलम डायगोनल एलिमेंट इन्फायनाईट आणि बेस मॅट्रिक्समध्ये असल्याप्रमाणे बाकीच्या व्हॅल्यू. तर 0 0 0 7 0 3 0. तर आपल्याला रिडक्शन करायचं आहे. इथे रोमध्ये काही रिडक्शन होत नाही, इथे झिरो मिनिमम आहे, इथे पण झिरो, इथे पण इन्फिनिटी. तर इथे रो रिडक्शन तर होत नाही. तर कॉलमसाठी चेक करूया. तर कॉलममध्ये सुद्धा इथे काही रिडक्शन होत नाही. तर रिडक्शन इज इक्वल टू 0. टी सी टोटल कॉस्ट इज इक्वल टू 35. आपल्याला इथे जी टोटल रिडक्शनमध्ये भेटली होती ती 35 प्लस टोटल रिडक्शन म्हणजे इथलं या मॅट्रिक्सचं रिडक्शन 0 प्लस ए टू डी डिस्टन्सची व्हॅल्यू इन बेस मॅट्रिक्स 5. तर इथे सुद्धा टी सी असेल 40. तर याच्यावरून आपल्या लक्षात आलं की मिनिमम यामध्ये ए टू बी आहे, तर आपल्याला ए टू बी कन्सिडर करायचं आहे, कारण हे दोन आधीच इग्नोर झाले कारण त्यांची व्हॅल्यू मॅक्स टू मॅक्स येते. तर यांना आपण बाउंड करून टाकलं आहे आणि याची आपल्याला ब्रँच काढायची आहे. आपण एवरून बीवर, सीवर, डीवर जात होतो तसं बीवरून आपण सीवर जाऊ शकतो किंवा डीवर जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण कन्सिडर करू बी टू सी कन्सिडर करू. तर बीची रो आणि सीचा कॉलम आपण इन्फायनाईट लिहून घेतला. डायगोनल एलिमेंट्स इन्फायनाईट असतील आणि बेस मॅट्रिक्सवरून बाकीच्या व्हॅल्यू 0 5 0 0 7 0 आणि सी एलिमेंटसुद्धा 0 असेल, त्यामुळे इथे पण इन्फायनाईट येईल. तर आपल्याला इथे रिडक्शन करायचं आहे. रो रिडक्शन, तर इथे रो रिडक्शन होत आहे कारण इथे मिनिमम 1 आहे. पूर्ण रो इन्फायनाईट असेल किंवा रोमध्ये एक जरी 0 असेल तर तिथे रिडक्शन होत नाही, त्यामुळे इथे रिडक्शन होत नाही, इथे होत नाही. इथे पूर्ण रो इन्फायनाईट आहे त्यामुळे कॉलम इन्फायनाईट आहे त्यामुळे इथे पण रिडक्शन नाही होत. इथे रिडक्शन होणार, इथे
रिडक्शन 1ने होणार आणि तर इथे रिडक्शन 1ने झाल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स अशा प्रकारे तयार होईल. तो नाही ड्रॉ केला तरी चालेल, परंतु मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. त्याचा मॅट्रिक्स अशा प्रकारे असेल. इन्फायनाईट 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 सॉरी इथे 0 त्यानंतर 0 इन्फिनिटी 7 0 0 इन्फिनिटी 7 0 तर इथे रिडक्शन नंतर त्यानंतर आपण कॉलम रिडक्शनसाठी चेक करायचं आहे. तर इथे 0 आहे मिनिमम, इन्फायनाईट 0 आहे 0 आहे. तर इथे कॉलम रिडक्शन होत नाही. तर इथे टोटल कॉस्ट TC इज इक्वल टू बेस मॅट्रिक्समध्ये जे रिडक्शन झाले ते 35, इथे जे रिडक्शन झाले ते 1, आपण लास्ट पेजवर चेक केलं 1 ते, आणि B to C जे डिस्टन्स आहे ते 3, कारण BC, तर B to C, तर इथे टोटल कॉस्ट होते 39. सिमिलर फॉर B to D, तर B ची रो आणि Dचा कॉलम इन्फायनाईट असतील, डायगोनल एलिमेंट्स इन्फायनाईट असतील आणि रिमेनिंग ॲज इट इज फ्रॉम बेस मॅट्रिक्स 0 7 0 0. तर इथे रो रिडक्शन इथे होत नाही, कारण 0 0 0 इन्फायनाईट. कॉलम रिडक्शन इथे कॉलम रिडक्शनही होत नाही, कारण 0 इन्फायनाईटचे पूर्ण रो, इथे 0 इथे 0. तर इथे टोटल कॉस्ट येईल, टोटल रिडक्शन 35 प्लस रिडक्शन 0 आणि B to D डिस्टन्स इन बेस मॅट्रिक्स B to D 0. तर इथे 35, टोटल कॉस्ट ऑफ B to D इज 35. तर या दोन्हीमधील मिनिमम आपण इथे B to C साठी 39 35, तर याला बाउंड करायचं आहे, याला आपण पुढे ब्रँच करायचं आहे. तर D वरून आपण C वर जाऊ शकतो, तर एकाच ठिकाणी जाऊ शकतो, C वर जाऊ शकतो. तर इथे आपण C लिहून घ्यायचं आहे. आपण सॉल्व करत आलो आहे तसं D to C साठी आपण सॉल्व करायचं. D ची रो आणि C चा कॉलम इन्फायनाईट, डायगोनल एलिमेंट्स इन्फायनाईट, बेस मॅट्रिक्सवरून बाकीचे एलिमेंट लिहून घ्यायचे 0 5 0 0 0 7 1. DC म्हणजे CD सुद्धा व्हॅल्यू इन्फायनाईट असेल. तर यामधून कोणतेही रिडक्शन होत नाही. इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे इन्फायनाईट आहे, इथे 0 आहे. तर यामधून कोणतेही रिडक्शन होत नाही आहे. ते टोटल कॉस्ट असेल TC इज इक्वल टू टोटल रिडक्शन प्लस दिस कॉलम दिस मॅट्रिक्स रिडक्शन 0 प्लस D to C डिस्टन्स 0. तर 35 आपला ॲन्सर आपल्याला भेटलेला आहे 35. तर इथे आपण 35 लिहून हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर A वरून B वर जाऊन B वर जाऊन C वर जाणे हा आपला करेक्ट पाथ आहे. तर याच्यासाठी हा स्टेट स्पेस ट्री हे आन्सर असेल आणि A to B, B to D आणि D to A, D to C हे आपलं ॲन्सर असेल. तर अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग सेल्सपर्सन प्रॉब्लेम युझिंग ब्रँच अँड बाउंड मेथड अशा प्रकारे सॉल्व केला जातो.